हल 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 चला हल हल हो नक्की 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 हल 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 कसं आहे माकड म्हणतो माझीच ला हल हल पण बुवा घासायला लागते श्री चंद्रकांत श्रीपद भुवड गाव सुफेरे तालुका राजापूर यांच्याकडून 100 रुपये आले धन्यवाद. बुवा आले छान बारी केली उत्तम केली बसून 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 मंडळी वेळ किती आहे काय ते आवडलं पैसा आलं बोलणार नाही बुवाना सांगणार पैसा आलं कसं आलं ते टाइम मला सांगा ना. ओम उमेश जोशी यांच्याकडून 100 रुपये आले पैसे दिलं व आलं नाही त्यांनी मला पैसे दिलं मला म्हणतात मोरे बुवा माझा लाडका आय लव्ह यू सँडी बोल आय लव्ह यू मी बाबा नवीन नापास फेल आहे मी मला याचा काही इंग्लिश काय कळत नाही बाबा साधा एकदम आणि मला म्हणतो आय लव्ह यू बुवा तुमचं वय काय माझं वय काय आता बोलून फायदा काय आपला झाला आता काय तुमची पण पिकली नाही माझी पण पिकली कशाला उगत आय लव्ह यू मित्रा बोला ना जरी मी राधा असली तुझी बायको मी जरी आदिबाई असेल पार्वती असेल तरी सुद्धा तुम्ही बोललात माझ्या डोक्यावरची टोपी तशी संदीप बुवांनी घातले प्रत्येक गोष्टीचं उत्तर मी देणार आहे म्हणजे आहे कलावंत जातीवंत शाहीर मध्ये बोलतात खदलो काय माझी खदलो काय पाणी दाखव खेळचं कसं असतं ते अरे भले भले येऊन गेले तसे पायाशी आमचे आले म्हणजे मोरी बुवांच्या वा तुम्ही आता ह्या वर्षी ठीक आहे उत्तम कार्यक्रम करताय छान करताय मला बुवा तुम्हाला काय बोलायचं आहे तुम्ही गाण्यात न बोलतो मी कोणाला दुखवत नाही आणि जरी आपले काय गोष्टी झाल्या कार्यक्रमाच्या माध्यमात तरी तुम्हाला मी मिठी मारतो ती पण प्रियमान शाहीर म्हणून पैसे दिलं माझे मित्र प्रतिस्पर्धी शाहीर संतोष कोलपटे बुवा यांच्याकडून 100 रुपये आले पैसे दिलं बुवा म्हणतात काय पैसे आलं म्हणून बुवा थांबा आता ह्या गोष्टीचं उत्तर मी देतो नाचू नका मला आय लव्ह यू सँडी बोलतो पैसे आलं आय लव्ह यू सँडी मला आय लव्ह यू सँडी बोलतो मी काय ह्याची लवर आहे मला आय लव्ह यू सँडी बोलतो मी काय याची लवर आहे अरे प्रेमाच्या पुस्तकाला अरे बदामाचा कवर आहे या प्रेमाच्या पुस्तकाला बदामाचा कवर आहे आणि हा बुवा बोलतो पैसे आलं पैसे आलं पैसे आलं कारण शक्ती तुर्यामध्ये कॉमेडी 1 नंबर हा जॉनी लिव्हर पैसे दिलं लोक देतात ते आपण घेतोय आलं नाही भीक माग या भीक मागून काय करतोस काय बुवा आणि मला बुवा बोलले आता कोल्हापटे आमचे आले गुलाबटे बुवा आहेत ना का कोल्हापटे बुवा ते बोलले म्हणून बोलले की संदीप बुवानी मी सांगितलं म्हणून टोपी घेतलं बुवा आज या रंगमंचावरती सांगतो शाहिरीचा पेशा आहे मान्य करतो शाहिरीचे प्रकार अनेक आहेत
अजूनपर्यंत मी टोपी घातली नाही. कारण का जेव्हा मला असं वाटेल की माझ्या डोक्यावरती टोपी घालत त्या गोष्टीमध्ये मी पात्रता माझ्यामध्ये आहे. मी आज लोकांची सेवाच करते. मोठा झालेला कलावंत मी जागेवरतीच आहे. फेटा घालेन ज्या वेळेला मी पोवाडा करेन तेव्हा फेटा घालेन, टोपी घालेन तेव्हा भजन कीर्तन करेन. अरे मी अधिमाया आहे. आणि परत मला भाऊ म्हणतात की यांनी त्याला टोपी घालाय मी शिकवली या कोळपटे बुवानी. बघा आता ते त्या गोष्टी मी सांगत नाही तुम्हाला, सुख दुःख तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मी टोपी घातली आणि घालणार. मी काय म्हणतो असा कलेचा मी आदर करतो, मी कलावंत जातीवंत आहे, टोपी मी घालणार. तुम्ही सांगू नये, ज्या वेळेला मला वाटेल त्याच वेळेला मी टोपी घालणार, लक्षात घ्या. कारण नामवंत शाहीर मला म्हणतात म्हणून बुवा म्हणलं टोपी घातलं म्हणून काय म्हणतो ऐका. टोपी घातली म्हणजे त्या बुवानी बुवाच्या डोक्यावरती पदर आला. पदर कसा पदर आला शोभतोय. बुवा तो उद्या काय म्हणशील साडी पण घालू नये मी बरोबर की नाही तू बोलशील. म्हणून टोपी आणि पदर. अजून एक शेर कॉमेडी बघा. बुवाना म्हणतात टोपी घालायला लावली. बाईनं डोईवर पदर घा, बाईनं डोईवर पदर घ्यावा बुवा हे तुला सोपं आहे. बाईनं डोईवर पदर घ्यावा हे बोलणं बुवा सोपं आहे. अरे नराधम कित्येक टपलेत या जगामध्ये बघा असे पापी आहे. काय करायचं बाई लक्षात घ्या. किती वयाची असू द्या, 18 वर्षाची मुलगी असू द्या, लग्न झाली बाई असू द्या, प्रत्येकावरती बलात्कार होतो. नराधम कोण? हे पुरुष ना. हे टोपीवालं, टोपीवालं हे टोपी लावतात. बाईनं डोईवर पदर घ्यावा बुवा हे बोलणं सोपं आहे. नराधम कित्येक टपलेत या जगामध्ये बघा किती पापी आहे. आणि हा लागू रे बुवा मला आज म्हणताय. अरे बाई वाडीवर या, बाई वाड्यावर या. हे लागू रे बुवा मला आज म्हणताय. कारण 1 नंबर नीव फुलेची कॉफी हो उत्तर आणले. मला फक्त 10 मिनिटं फक्त नाच. आशिष जोशी 200 रुपये आणि बबन जोशी 200 रुपये असे 400 रुपये बंधूंकडून आलेले आहेत. शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे माझे शिष्य सुशांत मोरे यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. तसेच आळवितो मी श्री गणा विरू दादा फरमाईश आहे 500 रुपये दिले आहेत. दादा नक्की फरमाईश करू नंतर बुवांची साला काढू. हो काढणार म्हणजे काय मी घाबरतो काय बुवा नाही.
कांबरे बंधूंकडून माझ्या दादांकडून 100 रुपये आले, धन्यवाद. नाव काय बाबा तुझं? हर्ष केतन. बाकीकडनं 100 रुपये आले तर पैसे दिलं. एक दादा 500 रुपये दिले. पंकज दादाची सतोपरीक्षा आहे, यावर ही ठिकाण माझ्या पंकज दादाचं आहे. माझ्या मुलांची इच्छा आहे की पंकज दादाने हे गाणं गायला पाहिजे. फरमाईश आली दादा. हां आता बुवांकडे आता बुवांकडे चला. बुवा बोलण्यामध्ये एक्सपर्ट आहेत बुवा, कारण कलावंत आहेत बुवा. कुठल्या जातीवरनं बोलणार नाही. सामना हा सामना. मी आदिमाय आहे, तुम्ही शंकर आहात. मी पुरुषाला बोलणार, तुम्ही मला बाईला बोलायचं आहे. म्हणून पहिला विषय काय देतो बघा. विषय असा आहे की नागराज याची कन्या उल्पी. बघा विषय काय का, नागराज यांची कन्या ही उल्पी आहे. उल्पी आणि अर्जुनाचं लग्न होतं, त्यांना एक पुत्र रत्न होतं. त्या पुत्राचं नाव आहे अरावण. आणि ज्या वेळेला उल्पी यांचे वडील नागराज त्यांचं निधन होतं, त्यावेळेला ही राजगादी हा पूर्ण सत्ता ही कोणाच्या हातामध्ये द्यायची म्हणून नाव सुचवलं जातं. ते अनावरण ह्या मुलाचं नाव सुचवलं जातं. आणि त्यावेळेला तो मुलगा असा असतो की 516 म्हणजे छक्का पण म्हणतो मराठीमध्ये, हिजडा पण म्हणतो. पण प्रजा काय म्हणते की जर ह्याच्या हातामध्ये सत्ता दिली, आपण जर दिली, तो सांभाळेल का? हा विकास करेल का? ह्या रयतेचा विकास करेल का? शेवटी हा जातीने हिजडा आहे. जातीने कसा आहे? हिजडा आहे. बुवा तुम्हाला बोलत नाही, विषय कसा आणलाय बघा. अरे केसामध्ये गजरा फिरताना गजऱ्यावर नजरा, या पुरीचा बघून घ्या नवा नवा फेरा. तो काय म्हणतोय बघा. अरे छाती ठोकून सांगतोय हो. तो अरावण बोलतोय, मुलगा उल्पीचा मुलगा बोलतोय, अरे मी आहे ना इथे. छाती ठोकून सांगतोय हो, गडी मीच आहे तगडा. आणि असा विषय ज्या वेळेला युद्ध होतं, जे ते योद्धाने येणार त्याने बाजूने घेतलेले असतात, त्यावेळेला हा हरतो. त्याच वेळेला ह्याचा बाप सोबतीला येतो, तेव्हा त्याला वाचवतो. विषय कसा आणलाय बघा. अरे छाती ठोकून सांगतोय हो, गडी मीच आहे तगडा. छाती ठोकून सांगतोय हो, गडी मीच आहे तगडा. झाला प्रकार हा उघडा, करील काय विकास हा हिजडा. झाला प्रकार हा उघडा, करील काय विकास हा हिजडा. सांगतो
फक्त 5 मिनिटं आहेत. नाव काय बोलला? पैसे दिलं. अक्षय गुलामडे. सांग सावळ्या दिसते कशी. फरमाईश आहे. माझे आधारस्तंभ चंद्रकांत मांजरे यांच्याकडून 100 रुपये आले. शॉर्टकटमध्ये जास्त वेळ नाही. सांग सावळ्या अरे तिसरे मी कशी त्या इंद्राची उर्वशी चंद्राच्या परी कशी इंद्राची उर्वशी स्वर्गाच्या परी कशी सांग सावळ्या दिसते मी कशी सांग सावळ्या दिसते मी कशी विषय घेतो आणि कार्यक्रम संपवतो. 5 मिनिटं फक्त बोललात. आता काय बोललात? पैसे दिलं. समाधान जोशी आणि गाडगी महागावकर यांच्याकडून 200 रुपये आले. पैसे दिलं. सरिता जोशी आमच्या ताई आणि भवन जोशी यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. बघा अजून एक विषय. अच्छा गुरुसवान माझे आहेत. वडिलांप्रमाणे आहेत. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. जोशी भवनचे आई वडील त्या ठिकाणी आले. त्यांचं शाहिरी मानाचा मुद्रा बघा. अजून एक नेमका कौशा देऊ का? अजून एक देऊ का? देऊ का? देऊ बघा की अश्वमेधाचा जेव्हा घोडा लवकुश अडवतात तेव्हा रामालाही कल्पना नसते ही 2 मुलं कोणाची आहेत. एवढी ताकदीनं लहान वयामध्ये. आणि त्यावेळेला प्रश्न मनामध्ये येतो की ही 2 मुलं कोणाची आहेत. सीतेला माहित असतं मी काय केलं. माझा सखा आहे तो राम आहे. म्हणून विषय कसा आणते बुवा तुमच्या वडिलांचं नाव सखाराम असेल मी बोलणार. मी तुमची सीता तुम्ही माझी सखाराम आजचे. म्हणून काय म्हणते बघा विषयाला विषय द्यायचा. तुला भीमान बनवलं वाघ का फिरतोच लाडक्या माग पडला विचार मनी साऱ्यांचा हो पडला विचार मनी साऱ्यांना ही पोरं आवडत आहेत कुणाची ही 2 पोरं आवडत आहेत कुणाची सांगते प्रेमानं ह्या साऱ्याला. हा विषय तुम्ही पूर्ण करायचा आहे. कोण कोणाला सांगते हा विषय तुम्ही मला दुसऱ्या बारीमध्ये पूर्ण करून द्यायचा. लक्षात घ्या. अरे सांगते प्रेमाने हो साऱ्या नाही अवलत सख्या रामाची. सख्या राम माझा सखा आहे ना. सखा तो राम आहे माझा. व तुमच्या वडिलांचं नाव सखाराम असेल. सांगते प्रेमानं साऱ्या नाही अवलत सख्या रामाची. कारण बुवा मला बोलले की बऱ्याच गवळणी आहेत 2-3 अशा भेटल्या त्यांच्या नादाला लागू नकोस. वा आम्ही 2-3 नाही 16,108 आम्ही 8 पण आहोत. त्यातील मी तुझी प्रेमाची आहे ना. प्रेमानच घे. नंतर मी डेंजर झाली तर मी पण ऐकणार नाही. त्या 2 तुला कुठल्या भेटल्या असतील मला काय माहिती. भाऊ नाव फोडायचा कुठल्या गवळणी होत्या त्या. बरोबर की नाही. त्यांच्या नादाला लागू नका. मी कशाला मी मावशी आहे वेळ नाही म्हणून शेवटचं गाणं घेतोय. खरंच सांगतो आज माझे शिष्य आणि उत्तम हा नियोजन केलेलं आहे कल्पेश जोशी बुवा. त्यांनी ह्या रंगमंचावरती यायचं मला माझ्यासोबत गायचं शेवटचं गेले. कारण का
आज ह्या रसिकांनाही कळलं त्यांचं नियोजन जे सगळे जे आहेत प्रमुख गाववाल्यांना आणि त्यांची सुद्धा इच्छा आहे की मोरे बरोबर गाणं गायचं आहे, त्यांना पण गायचं आहे. आणि म्हणून एक कलाकाराला मोठं करणं हे मोरे बॉनचं एक रक्तामध्ये जळलेलं नातं आहे. आणि सर्व जे आहेत मला अनेक शिष्य, अनेक मित्र, अनेक शाही मला भेटतात, परंतु कालांतराने काही गोष्टी अनेक होतात. पण कलाकार कलेचं रक्त हे आपल्या रक्तामध्ये असलं पाहिजे, कलेचं. म्हणून या ठिकाणी बक्षिसाले पैसं दिलं. विजय आंबेडकर 200 रुपये आलेले आहेत, धन्यवाद. आता शेवटचं गाणं. मेरे प्यारे को तुम भुला दो ना दोगे. हॅलो हॅलो याला हॅलो 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 आई बाबा जसं मला सहकार्य केलं तसंच तुझ्यावर माझे मित्र शाहीर लांबोरी बुवा त्यांना सुद्धा करावं आणि कराल ही अपेक्षा बाळगून माझी दुसरी फेरी संपवतो. पैसं दिलं परत.